श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानोबा महाराज, संत सूर्य श्री तुकोबा महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही जे सर्व मंडळी आहात त्यांच्या आशीर्वादानं आजचा विशेष म्हणजे सूर्यग्रहण आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि फादर्स डे म्हणजे पित्याचा दिवस, असे त्रिविध महत्त्व आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. सूर्यग्रहण लागलं, या ग्रहणाच्या काळात आपण बऱ्याच गोष्टी करू नका, करा असं सांगतात. करू नका गोष्टींना आपण जास्त महत्त्व देतो. म्हणजे जेवू नका, खाऊ नका, अंघोळ आधी करा, नंतर करा, किंवा गर्भवती स्त्री असेल तर तिने झोपून राहा, हे सगळं सांगितलं जातं. पण सूर्यग्रहे प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा, लक्षात ठेवा, सिद्धमंत्रो भवति महानद्याम. सूर्यग्रहणात नदीच्या काठी किंवा आपल्या सद्गुरूंची प्रतिमा समोर ठेवून जर तुम्ही मंत्र म्हणलात तर तो सिद्ध मंत्र बनतो. या ग्रहण काळात सूर्यग्रहे, सूर्यग्रहण काळात तो आजचा दिवस होता. अनेक ठिकाणी उपासना सत्र होती, नामसाधना होत्या. विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगितलं की अभ्यास करा. अभ्यास का करायचा याचा प्रश्न, अभ्यास का करायचा याला अर्थच नाही. का जगायचं इतका हा बेसिक प्रश्न आहे. का अभ्यास करायचा? पण या काळात अभ्यास करा. सकाळी समजा 8 पूर्वी तुम्ही जेवलात का, काही नाश्ता घेतलात आणि नंतर 1:30 नंतर घेतलं, वाईट काही नाही आहे मधल्या काळात अन्न घेतलं नाही तर. पण घेतलं म्हणजे काय आकाश कोसळलं असं नाही आहे. सूर्याला ग्रहण लागलं तरी आकाश कोसळत नाही. तर मी मध्ये काही खाल्लं म्हणून काय आकाश कोसळणार आहे? पण ठीक आहे ना, ज्या गोष्टी सहज शक्य आहेत त्या कराव्या. एकच तुम्हाला निरीक्षण सांगतो की आपली थुंबा तिथे ऑब्झर्वेटरी, तिथे हे आहे आपलं केंद्र, ज्याला आपण इस्रोचं केंद्र म्हणतो किंवा स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, थुंबा केंद्र आहे. अनेक ठिकाणी ऑब्झर्वेटरीज आहेत जिथे सूर्यग्रहणात काळात वगैरे हे करतात. दक्षिण भारतात ज्यांना आपण सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक म्हणतो ते सुद्धा या दिवशी सुद्धा आंघोळ करून भस्माचे पट्टे वगैरे असे आडवे लावून जातात. लोक म्हणतात की ही कसली अंधश्रद्धा. अरे पण लक्षात ठेवा ना, तेच संशोधन करतात, तेच संशोधनालाही पुढे नेतात. आणि असेच पट्टे लावणाऱ्या लोकांनी मग काही हजार वर्षांपूर्वी किंवा काही शतकांपूर्वी आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य हे असे पट्टे किंवा शेंडी वाढवणारीच होती की मंडळी. त्याने ह्या ग्रहणाचा कसा अचूक वेध घेतला हे अजून तरी लोकांना कळलेलं नाही आहे. कारण तिथे गणित होतंच, कारण भास्कराचार्यांचा तर लीलावती नावाचा गणितावरचा ग्रंथ आहे. पण कागदावर, आणि ती ऑब्झर्वेशन्स कसं करत होते ज्या वेळेला नव्हता टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण नव्हती, ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा नव्हत्या, त्यावेळेला कशी केली असतील गणित. आणि इतकं अचूक गणित ते करत होते. आता हा वेधकाल, हा स्पर्शकाल, हा मध्यकाल आणि हा मोक्षकाल, हे इतके अचूक सांगत होते. मग त्यांच्या त्या ज्ञानाला काहीच किंमत नाही. अशा ज्ञानी माणसांनी जर शेंडी वाढवली किंवा गंध लावलं आडवं उभं, तर काय अंधश्रद्धा. अंधश्रद्धा ती जी मला दुबळी बनवते. म्हणजे उदाहरणार्थ, अरे ग्रहण आहे मला कळलंच नाही, मी खाल्लं, आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार, ही अंधश्रद्धा आहे. परंतु मी ग्रहणाचा अभ्यास केला, ग्रहणांचा वेध घेतला. रात्रीपासून मी सूर्य कुठे, आपण पृथ्वीच्या ह्याच्यात असा वेध घेत होतो. हल्ली वेध घेणाऱ्या दुर्बिणी अंतराळात सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा डेटा यांना मिळत असेल. मुद्दा काय, आणि म्हणून सकाळी मी उशिरा उठलो आणि नंतर खाल्लं. अरे पण मी सायंटिस्ट आहे, मग खायचं किंवा खायचं नाही हे फार महत्त्वाचं नाहीच आहे. उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण पहिल्यापासून विषय बघतोय, काय खायचं आणि काय खायचं नाही हा विषयच नसतो. मी इतर दिवसांपेक्षा त्या दिवशी, म्हणजे एकादशी असेल, गुरुवारचा उपवास असेल, संकष्टीचा उपवास असेल, मी काय निराळ्या पद्धतीने वागतो. मी जेवत नाही चंद्र बघितल्याशिवाय. फार मोठं नाही आहे. काल आपण बघितलं ना, एक भाव असतो आणि एक अभाव असतो. मी जेवत नाही हा अभाव आहे, ठीक आहे ना, त्याच्यात सुद्धा तुझा निग्रह आहे. पण नाम घेता ग्रासो ग्रासी तो जेविला उपवासी असं का नाही करत.
की त्या दिवशी मी नाम घेतलं, इतकं नाम घेतलं की भूक लागली, मग मी 2 केळी खाल्ली आणि त्या दिवशी माझा उपवास होता. काय बिघडलं? नाम घेतलंस ना, तो भाव आहे. काहीतरी करणं, मौन. मौनात काय सुंदर विचार मला सुचतात. मौन म्हणजे न बोलणं नाहीये. नाही तर न बोलणं म्हणजे सगळ्यांना सांगायचं मौन आहे माझं, किंवा पाठीवर लिहून द्यायचं तुला काय काय. हे कसलं मौन? हे नकारात्मक आहे. नकारात्मक म्हणजे शांती म्हणजे काय? तिथे कसलाही आवाज नाही, तिथे टीव्ही नाही, तिथे वाहन नाही, तिथे लहान मुलं नाहीत, यंत्र नाहीत. अरे नाहीत 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 काय? शांतीचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून भाव अनुभव. अभाव आहे त्याचा अभावानेच अनुभव घ्यावा लागतो. पण आपलं लक्ष भावावर केंद्रित झालं पाहिजे, हा तो मुद्दा आहे. सूर्यग्रहणाचं झालं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय फादर्स डे, म्हणजे पित्याचा दिन. पिता म्हणल्यानंतर फक्त माझाच पिता नाही, त्याचाही पिता असतो ना. कारण आपण आजोबांचं नाव पाळण्यात ठेवतो, म्हणजे ती आपल्याला अनुभवशिकता येते. म्हणून तो आजोबा, त्यांचे वडील असं करत करत आपण बरीच म्हणजे गोत्र सांगतो ना, तो कदाचित आपला मूळ ऋषी असेल. त्याच्यानंतर हजारो पिढ्या झाल्या असतील. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. नंतर हॅपी फादर्स डे, रात्री 12 वाजता उठवून डॅडी हॅपी फादर्स डे, किंवा हे करून हॅपी फादर्स डे, किंवा सरप्राईज हॅपी फादर्स डे. हे फार रिच्युअल, म्हणजे फार उथळ आहे. हे करायचं नाही असं नाही, हे जरूर करा. कार्ड पाठवा, वडिलांना हे करा. पण वडिलांना जर काही आजारी पडलं तर वाटेल तितकं महत्वाचं काम सोडून वडिलांच्याकडे धावत या. हा फादर्स डे आहे. ज्या दिवशी तुम्ही कराल तो जो दिवस आहे तो तुमचा फादर्स डे आहे. इतर ठिकाणी आहेत मग याच्यावर फोटो घालायचे, हे घालायचे, ते फार सोपं आहे आणि फार सुपरफिशियल, म्हणजे अगदी सरफेसच्या तिथे आहे. खोल बिलकुल नाही आहे ही भावना. म्हणजे हा अभावच आहे. मी कृतज्ञता कुणाबद्दल व्यक्त करायची? सगळे हे जे माझे पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल. मग मी अत्रींबद्दलच फक्त राहायचं का कमिटमेंट? का मला दुसरे याज्ञवल्क्य ऋषी नाही आहेत? का मला तिसरे वसिष्ठ ऋषी नाही आहेत ना? सगळ्यांबद्दलची कृतज्ञता आहे. आचार्यांबद्दलची कृतज्ञता, ते माझे पूर्वज म्हणून. एरवी त्यांचा टीचर्स डे असेल ना, आता तसा आजोबांचा दिवस आहे, आजींचा दिवस आहे. कारण का? कृतज्ञता विसरलेलो होतो आपण. म्हणून असे दिवस साजरे करण्याची कल्पना निघाली. पण कल्पना निघाल्यानंतर तो एक इव्हेंट झाला. इव्हेंट आहे ना, हा फार लक्षात ठेवा, घातकी शब्द सध्या झालेला आहे. कुठल्याही गोष्टीचा आपण इव्हेंट करतो. प्रेतयात्रा इव्हेंट, अग्नी संस्कार, प्रेत जळते इव्हेंट, सगळ्याचा इव्हेंट. आणि इव्हेंट करणारे भरपूर पैसे घेतात आणि मंत्र, काय छान मंत्राचा अर्थ सांगत होता तो. इंग्लिशमध्ये सांगितलं, हिंदीत सांगितलं. अरे ही इज पेड फॉर दॅट. मेलेल्या माणसाबद्दल त्याच्या मनात कोणतीही भावना नाही आहे. असं भावना शून्य रिच्युअल म्हणजे कर्मकांड, त्याला इव्हेंट म्हणायचं. म्हणून लक्षात ठेवा की आपण ज्याला सद्गुरूंचा अनुभव वगैरे म्हणतो, आपण आपली तपश्चर्या साधना वगैरे म्हणतो, इट इज अन ऑनगोईंग जर्नी, इट्स नॉट अन इव्हेंट. मला जरी सद्गुरूंचं दर्शन झालं तरी सुद्धा इट इज नॉट अन इव्हेंट. दर्शन झाल्यानंतर काय पुढे माझ्यात कोणता बदल घडला? तर जसं दूरदर्शन होतं तसं सद्गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. अनेकांना तसं दर्शन घडत असेलही. पुढच्या क्षणापासून त्यांच्यात कुठला बदल पडला आणि त्यांच्या स्वभावात कुठला बदल पडला, त्यांच्या चारित्र्यात कुठला बदल पडला, त्यांच्या गुणात कोणता बदल पडला. दोषातही बदल पडू शकतो की तो दोष गेला, सद्गुरू मला दिसले आणि गेला, तर गेला तो दोष. म्हणून हे लक्षात ठेवा की फादर्स डे म्हणजे कृतज्ञता दिवस आहे सगळ्या पूर्वजांबद्दल. अरे ज्यांनी हे राग शोधून काढले, ज्यांनी ही अक्षरं शोधून काढली, त्यातून मग नवीन शब्द तयार केले, शब्दात तो अर्थ भरला, त्या सगळे माझे फादर्स आहेत, ते सगळे माझे पिता आहेत. आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कृतज्ञता शब्दात व्यक्त केली नाही तरी चालते, मनातल्या मनात करून की हे माझ्या पूर्वजांनो, तुमच्यामुळे आज मी किती संपन्न आहे, संस्कारांच्या दृष्टीने, संस्कृतीच्या दृष्टीने, सुधारणांच्या दृष्टीने. मग हे जे वैज्ञानिक आहेत ज्यांनी शोध लावले ते सुद्धा माझे पिताच आहेत, मला पितृरूप आहे. माझा स्वधर्म काय? पुत्रधर्म. फादर्स डे साजरा करतो ना, तो पुत्रधर्म. माझे जर पुत्र असेल तर त्याला मी अपेक्षा करतो, आज माझा दिवस आहे, आज सगळी माझी सेवा करायची. पण व्हॉट अबाउट माय फादर? माझ्या वडिलांची काय? माझे वडील जिवंत नाही आहेत, पण त्यांची स्मृती कुठे ना कुठेतरी असेल ना. त्यांनी जर एखादी शाळा काढली असेल तर त्या शाळेत जरूर जाईन मी आजच्या दिवशी. आणि जी नवीन आलेली मुलं असतील किंवा शाळेतून जाणारी मुलं असतील, म्हणजे 5वीतली मुलं किंवा 10वीतली मुलं, काहीतरी स्वीट्स देईन इन द नेम ऑफ माय फादर. हा फादर्स डे आहे. आणि मुलांच्या समोर एखादं काहीतरी वाक्य देईन किंवा त्यांना असंच काहीतरी देईन इन्स्पायरिंग, आणि सांगेन की ही आपली कमिटमेंट असली पाहिजे पुढच्या वर्षीपर्यंत. जसा योग दिवस आहे आज आंतरराष्ट्रीय, मला विचाराल तर काही वर्षापूर्वी हा सुरू झाला. आपल्या देशाची योग परंपरा आहे,
पण सगळ्यात जास्त योगाचं महत्त्व आणि महात्म्य यावर्षी कळलं, याबद्दल कोरोनाचे आपण आभारी असलं पाहिजे. एकतर घरात डांबले गेलो आणि पूर्णपणे नैसर्गिक, पूर्णपणे व्यक्तिगत आणि समूहात करता येणारे आणि पूर्णपणे श्वासावर आधारित, आणि श्वासा इतकी नैसर्गिक सहज गोष्टच नाही आहे माझ्या आयुष्यात. ते आहे म्हणूनच आयुष्य आहे ना. आणि पोटात सुरू झालेत आईच्या माझे श्वास, तेव्हापासून श्वास चालूच आहेत आणि मला कळतही नाही माझा श्वास चालू आहे. तशी योग विद्या जी आहे ना ती सहज आहे आणि ती श्वासावर, प्राणायामावर आणि मग पुढची आसन आहेत. आसन ही देहाची आहे. प्राणायाम हा देह आणि मन यांना जोडणार आहे. शिक्षकांना आणि पालकांना आम्ही नेहमी सांगतो की प्राणायाम करायला कुठलंही उपकरण लागत नाही. म्हणजे अगदी तुम्हाला उभ्यानी जर करायचंय एखादं असं आसन वगैरे किंवा स्ट्रेचिंग, तर बेंचेसच्या मध्ये विद्यार्थ्यांना उभं करा आणि त्यांना फक्त एवढंच सांगा, दीर्घ श्वास घे आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळात सोड. आणि मी श्वास घेतला माझं लक्ष आहे, मी श्वास सोडला माझं लक्ष आहे. श्वास घेताना आय एम फिजिकली ॲक्टिव्ह, शक्ती मिळते माझ्या देहाला, आणि सोडताना आय एम मेंटली रिलॅक्स्ड, मला खूप शांत वाटतंय, मला खूप हलकं हलकं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो आय एम फीलिंग लाईट, आय एम फीलिंग ब्राईट. आता बसा मुलानं जागेवर. किती मिनिट लागलं? 1 मिनिट लागलं. पण त्यांनी केलं काय? त्यांनी स्वतःला सूचना दिली की सोडतोय त्या श्वासावर, मला हलकं हलकं वाटतंय. आणि वाटलंच पाहिजे हो. आपली सगळी जी वाणीची क्रिया आहे, आपली सगळी जी शिथिलीकरणाची, रिलॅक्सेशनची क्रिया आहे, ती श्वास सोडण्यावर आहे. आणि सोडण्यासाठी श्वास घ्यावा लागतो. श्वास घ्यावा लागतो किंवा घेतो म्हणून मी जिवंत आहे. अरे पण मी कसा जिवंत आहे? मागे आपण ते एक वाक्य बघितलं होतं. ती म्हण आहे, चिनी म्हण म्हणून सांगितली जाते. आता चिनी म्हणायला काही हरकत नाही या म्हणीच्या बाबतीत, विचारांच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत नको. पण एक लक्षात घ्या की काय, ती मला जर 2 पैसे मिळाले ना तर 1 पैशाची भाकरी घेईन आणि 1 पैशाचं फूल घेईन. भाकरी मला जगवेल आणि फूल मला जगायचं कसं ते शिकवेल. शेवटच्या क्षणापर्यंत फूल फांदीवर आहे, काय देते? सुगंध देते. आणि ते खाली जरी पडलं तरी थोड्या प्रमाणात काय ना, मातीला सुद्धा सुगंध देतं. फुलाला सुगंध मातीचा, मातीला सुगंध फुलाचा. कारण मातीशिवाय फूल नाही आहे, पुढे फुलाची मातीच होणार आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्यासाठी हा संदेश मला फूल देतं म्हणून 1 पैशाचं फूल घेईन. सुंदर असतं, सुगंधी असतं, नाजूक असतं, शॉर्ट लिव्ड, म्हणजे अगदी कमी आयुष्याचं असतं, पण तेवढ्यात भरभरून लोकांना देतं. म्हणून 1 पैशाचं फूल आणि 1 पैशाची भाकरी. नुसतं जगायचं नाही, कसं जगायचं हे योग शिकवलं. बाजूनी माझा, आपण म्हणतो ना, अन्नमय कोश, म्हणजे माझं बॉडी आहे ज्याचा फोटो घेता येतो. त्याच्यानंतर माझं मन आहे, फोटो घेता येत नाही, भावना, पण त्या दोघांना जोडणारा प्राण आहे. म्हणजे मला आज लोकांना वाटतं की भावना आटायला लागलेल्या आहेत, भावनांचे झरे आटायला लागलेले आहेत. खरंच आहे ते. आणि इकडे शरीराचे चोचले वाढायला लागलेले आहेत, शरीराच्या बाहेर मी वाढायला लागलेलं आहे. हा पेंट, हे वार्निश, ते लेअर, आता ह्याच्यावर ते जॅकेट, जॅकेटावर ते, बघा ना किती वस्त्र आपण घालतो, वाढायला लागलेलं आहे ते. म्हणजे एक तर मी देहाच्या बाहेर वाढायला लागलेलो आहे, मनात आणि बुद्धीत माझी उपासमार व्हायला लागलेली आहे. पण प्राणशक्ती जर मला मिळाली, मधली प्राणशक्ती, आणि प्राण मला दिसत नाही पण मला जाणवतो, प्राण मला घडवतो, इट बिल्ड्स माय लाईफ अँड म्हणतात ना थ्रू माय बॉडी. प्राण पाहिजे. प्राणायाम या शब्दाचा आयाम म्हणजे एका बाजूनी शक्ती तर दुसऱ्या बाजूनी डायमेन्शन. माझा परिचय माझा प्राण देईल. किती दीर्घ घेतो, किती दीर्घ सोडतो, आणि त्याच्यावर मग नाटकातली स्वगत, गीत, घोषणा, भाषण, या सगळ्या गोष्टी श्वास सोडताना घडत असतात. म्हणून आज एवढं तरी करूया, श्वास घ्यायला जेवढा वेळ लागेल, श्वास घेताना जर 1, 2, 3, 4, सोडताना 1, 2, 3, 4, 5, 6, हे आजोबांना सुद्धा जमू शकेल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ठरवावं. पण नुसता श्वास सोडायचा नाहीये दीर्घ. श्वास सोडताना स्वतःला सांगायचं किती बरं वाटतंय, अरे किती हलकं वाटतंय. हे मला सांगितलं तर त्याचा अनुभव मला येतो. हा आजच्या योग दिनाचा महत्वाचा संदेश आहे की तुम्ही तन आणि मन हे जोडा. बॉडी अँड माइंड ते जोडणारा जो आहे तो योग आहे. आणि नंतर बॉडी माइंड जोडलेली अगदी हेल्दी म्हणजे आरोग्यवान व्यक्ती, ती स्वतःचं कुटुंब आणि समाज याचा चांगला योग साधेल. मी आणि माझं कुटुंब आणि माझं गाव, असं करत करत योगाची कक्षा वाढत जाते. एक आहे व्यष्टी,
म्हणजे व्यक्ती, दुसरी आहे समष्टी म्हणजे व्यक्ती व्यक्ती मिळून झालेला समाज, नंतर आहे सृष्टी म्हणजे चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव, आणि हे सगळं चालवणारी शक्ती परमेष्ठी. व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्ठी. आपण बघितलंय हा विचार. याच्याकडे योग्य दृष्टी योग देतो आपल्याला. योग्य हा शब्द सुद्धा योगवरूनच आलेला आहे. योग्य दृष्टी आपल्याला कोण देतो? योग देतो. म्हणून आजच्या दिवसाचा तो संदेश आहे. आज आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की दिवे घाट अगदीच ओका बोका वाटू नये, कारण त्याच्यातून किती हजारो वारकरी जात असतात आणि तो सुंदर नागमोडी एखादा सर्प चालावा तसंच चालत असतं. म्हणजे आपण असं म्हणा, ज्ञानदेवानी जी कुंडलिनी जागी केली या यात्रेच्या किंवा या वारीच्या निमित्तातून, ती आपल्याला तिथे सरसरत वर जाताना दिसते. तिथे आता 60 फूट उंचीचा पांडुरंगाचा पुतळा किंवा मूर्ती म्हणूया, मूर्ती उभी केलेली आहे. 15 इंचांचा प्लॅटफॉर्म आहे खाली आणि 15 फुटांचा आणि 45 फुटांची मूर्ती आहे. फक्त विठ्ठल आहे. आता तुम्ही म्हणाल रुक्मिणी कुठे आहे? रुक्मिणी एक तर पंढरपूरच्या मंदिरात जरा रागवून दूर उभी राहिलेली आहे, पण रुक्म म्हणजे सोनं, तर त्याचा जो त्रिपुंड म्हणतात उभा, किंवा त्याला नामही म्हणतात उभं, ते सोन्याचा मुलामा त्याला दिलेला आहे. म्हणजे ते चकाकणारच आहे. म्हणजे निदान कपाल भाती याचा तो अर्थ आहे. कपाल म्हणजे कपाळ आणि भा म्हणजे प्रकाश, प्रकाशित कपाळ, प्रकाशित डोक्याच्या होती जे तेज आहे ते कपाल भातीनं ते मिळवलं पाहिजे. नाही तर पोटाचा भाता भस्रिका दुसरा. हे कपाल भातीला लोकांना भाताचं स्त्रीलिंग भाती नाही आहे. भाता हा भस्रिका, बेलोज म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि भाती म्हणजे दॅट वन इलिमेंट्स जे थ्रोज आउट लाईट, प्रकाश बाहेर टाकतो, त्याला भा म्हणतात. भाती, भास्कर आपण म्हणतो ना, खूप अर्थ आहे त्याला. तर आजचा तो दिवस आहे. आज आपण अशा एका सीमारेषेवर उभा आहोत की ज्येष्ठ महिना संपलेला आहे आणि आषाढ महिना सुरू झालेला आहे. उद्या आषाढाचा पहिला दिवस आहे. त्याचं महात्म्य उद्या बघूया. एक निसटलेला विषय आहे आपला, तो म्हणजे काय की 3 माणसाचे अवतार जन्म तुला घ्यावे लागतील असं त्या मांडव्य ऋषींनी यमाला शाप दिला. आणि आपण बघितलं हे सगळं सहन करणं हे मांडव्य ऋषींचं प्रारब्ध होतं. पण 3 माणसाचे जन्म घेतले जाईल हे यमाला सुद्धा प्रारब्ध आहे. कारण पहिला जन्म हरिश्चंद्राच्या काळात हरिश्चंद्राला डोंबाचं काम करावं लागलेलं आहे. डोंब म्हणजे स्मशानात प्रेत जाळणारा. विश्वामित्राने त्यांचा लिलाव केलेला आहे. मग एका सावकारांनी वगैरे तिला घेतलेला आहे, ताराराणीला किंवा तारामतीला, आणि ती म्हणते की माझा रोहित किंवा रोहिदास मुलगा आहे, तो माझ्याबरोबर राहील, तो लहान आहे, काही हरकत नाही, वाटेल ते काम करावं लागेल. मोलकर्णीचं काम करते ती. कालपर्यंत ती सम्राज्ञी होती आणि तो सूर्यवंश आहे, रामाच्या आधीचं कथानक आहे. आणि ह्याला विकला जातो, ह्याला एक डोंब विकत घेतो आणि तो म्हणतो स्मशानात मला मदत करायला बरं आहे. पण प्रेत घ्यायची, लाकडं हे करायची, ती जाळायची, त्याच्यानंतर हे सगळं काम तो करत असतो. आणि सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे काय या गोष्टीचा की ह्या सर्पदोषाने मरतो रोहित. आणि ज्यावेळेला ही आई येते, विश्वामित्रांनी त्यांना सांगितले एक अश्रू डोळ्यातून काढता कामा नये. ती प्रेत घेऊन येते, तिने चेहरा घातलेला आहे, याला माहीत नाही हे आपल्या मुलाचं प्रेत आहे. त्यावेळेला त्याला सांगितलं जातं की हे तुझ्या मुलाचं प्रेत आहे, त्याला अग्नी दे, एक अश्रू डोळ्यातून येता कामा नये. हा क्लायमॅक्स असतो. मग तिथे विश्वामित्र येतात आणि म्हणतात मी प्रसन्न झालो, मी क्रूर नाहीये अशी परीक्षा घ्यायला. पण रघुकुलातले राजे इतकी सत्व परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा सत्य सोडत नाहीत, हे महत्वाचं आहे. आपण मागे गमतीचं वाक्य बघितलं होतं की स्वप्नात दिलेलं वचन कुणाला? त्या विश्वामित्रांना. दुसऱ्या दिवशी विश्वामित्र येतात, कालचं स्वप्न आठवतं? हो. स्वप्नात मी आलो होतो? हो. आणि मला तुझं सगळं राज्य दिलंस? हो. दे मला राज्य. त्याप्रमाणे केलं. कितीतरी कष्ट सहन केले त्यांनी, त्याच्या पत्नीनी तारामतीने आणि त्याच्या मुलाने रोहिदासने. पण मजा बघा की स्वप्नात दिलेलं वचन सत्यात उतरवणारा हरिश्चंद्र आणि आता सत्यात दिलेली वचन स्वप्नात सुद्धा पुरी न करणारे आपले राजनेते किंवा कुठल्याही क्षेत्रातले नेते. स्वप्नात वचन दिलं तरी सत्यात नाही, त्यांनी उतरवलं. आम्ही खरे देतो. आपले जाहीरनामे म्हणजे काय असतात? मॅनिफेस्टोज. हे करू, ते करू, ते करू, ते करू, आणि काय करतात? सगळीकडे तेच आहे, सगळ्या देशात ते आहे. म्हणून ही शोकांतिका आहे की तिथे किती उंची होती चारित्र्याची आणि आता कशी आहे. हा पहिला जन्म होता यमाचा. पहिल्यांदा त्याला काय सांगितलं? समाज व्यवस्थेच्या बाहेर एक जन्म घ्यावा लागेल, तो हा डोंबाचा. हे डोंब वगैरे स्मशान गावाच्या बाहेर असायचं पूर्वी म्हणून. दुसरा जन्म घ्यावा लागेल दासी पुत्राचा आणि तिसरा राजाचा. इथे एक मुद्दा महत्वाचा आहे म्हणून सांगतो, 1 मिनिट.
काय सांगितलं, राजाचा जन्म. तो म्हणतो नको, मी आणखीन 3 जन्म घ्यायला तयार आहे, कुठलेही राजाचा जन्म नको. तो म्हणतो का? कारण राजा झाल्यानंतर पाप करण्याकडे जास्त प्रवृत्ती असते आणि मला त्याचे नडणार आहे काय? अरे माझ्या राज्यात जर 5,000 लोक असतील आणि मी केलेली चूक, मी केलेला अपराध किंवा मी केलेलं पाप त्या 5,000 जणांना भोगावं लागत असेल तर माझ्या अकाउंटमध्ये चित्रगुप्त 5,000 पाप लिहिणार की नाही? बरोबर आहे. त्यावेळेला तो म्हणतो वेड्या, पण तू जर एक पुण्य केलंस आणि 5,000 जणांना त्याचा फायदा झाला तर 5,000 पुण्य सुद्धा लिहिणार आहे ना तो? हो लिहिणार आहे म्हणला. पण राजा झाल्यानंतर पुण्य करण्याची प्रवृत्ती कमी होते आणि पाप करण्याची प्रवृत्ती वाढते, कारण सत्ता भ्रष्ट करते. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, हा आपल्याला सध्याचा अनुभव आहे. त्यांनी ते बरोबर सांगितलं. त्यावेळेला हसून म्हणाले मांडव्य ऋषी, काही हरकत नाही, तू राजा होशील, तुझ्याकडून एक प्रमाद घडतील, ते प्रजेला भोगावे लागतील, पण तुझ्या धर्मनिष्ठेबद्दल आणि सत्य प्रतिज्ञा किंवा सत्य वचनाबद्दल तुझा आदर करतील लोक. आणि आपण प्रातःस्मरण म्हणताना म्हणतो ना, पुण्य श्लोको, ते राजे त्याच्यात पुण्य श्लोको युधिष्ठिरा, पुण्य श्लोक तुला म्हणतील, श्लोकात पुण्यवान सो आत्मा म्हणून तुझं नाव घेते. आणि तो सगळे स्वर्गालाच गेला ना, तो आहेच युधिष्ठिर, सत्य प्रतिज्ञ आणि मुख्य म्हणजे चारित्र्यवान. विचार करा, मालिकेत आपल्याला जी दर्शन होतात ती खरी पुराणातली दर्शनं नाही आहेत. मालिकेत सत्ता लोलुप इंद्र, स्वतः पराक्रम काही नाही आणि घाबरून इकडे धावतोय तिकडे धावतोय सिंहासन वाचवण्यासाठी, ही इंद्राची प्रतिमा नाही आहे. नारदांची प्रतिमा सुद्धा अशी नाही जी नाटकात आणि सिरियलमध्ये दाखवली जाते. अरे केवढ्या मोठ्या त्या व्यक्ती म्हणजे प्रवृत्तींची प्रतीक आहेत ते. आपण म्हणतो कर्णासारखा उदार, कर्ण अमर झाला. कर्ण इज इक्वल टू औदार्य. भीम हे शक्ती बल, अर्जुन पराक्रम किंवा चारित्र्य शील. ही म्हणून आपली जी महाकाव्य आहे ती मेली नाहीत, पुरले गेली नाहीत आणि म्हणून उत्खनन करावं लागलं नाही. अजून आपली महाकाव्य जिवंतच आहे. एक उदाहरण म्हणजे आता 2-2 महाभारत रामायण दाखवली जात आहेत तरी सगळे लोक बघतायत. विशेषतः ज्यांना वेळ, म्हणजे आता बऱ्याच जणांना वेळ आहे, पण सगळ्या वयोगटाची बघतायत. म्हणजे त्या रामायण आणि महाभारत या महाकाव्यांची मोहिनी आपल्या मनावरची अजून कमी झालेली नाही आहे. तरुणांवरची असेल, पण किशोर आणि प्रौढ आणि म्हातारे ते जास्त बघतायत. तरुण ही हल्ली एक नवीन कॅटेगरी ते निर्माण झालेली आहे. त्यांचा खरंच अभ्यास केला जातोय सगळीकडून, कारण त्यांच्या हातात मोबाईल नावाचं आपण खेळणं दिलेलं आहे, त्यांच्याकडे निरनिराळी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स दिलेली आहेत आणि ती कशी वापरायचं हे शिकवणारी व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला नाही आहे. कारण ते ज्या पद्धतीने वापरतात त्याच पद्धतीने त्यांचे मोठे भाऊ, मोठी बहीण आणि वडील आणि आई सुद्धा तसेच वापर करत असतात. किती आई वडील मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करतात हा संशोधनाचा विषय आहे. मग आमची मुलं मोबाईलचा उपयोग वाटेल त्या साईट्स बघण्यासाठी करतात, तक्रार करण्यात काही अर्थ नाहीये. वडिलांचा दिवस आहे आज म्हणून सांगतो. काल आपण ओवी वाचली, येथ वडील जे जे करीते त्या नाव धर्म ठेवेती, येर म्हणजे बाकीचे लोक, अनुष्ठिती सामान्य सकळ. सगळी माणसं त्याच धर्माचं पालन करतात जो धर्म वडील मंडळी दाखवून देतात, जगून दाखवतात. ज्या काळी धर्म रक्षण करणारे राजे होते त्या काळात प्रजा सुद्धा तशी होती. म्हणून आणखीन अनेक जणांची एक तक्रार असते की आवाज जरा त्यांना त्यांच्यापर्यंत नीट जात नाही. आवाज इथे बऱ्यापैकी मोठा असतो, परंतु कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो, कधी आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम असतो. म्हणून या भागातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं काय की ज्यांना इयरफोन्स म्हणतात, ते इयरफोन्स मोबाईल बरोबर येतात, घरात असतातच 1-2 जास्त सेट्स, ते इयरफोन जर घातले मोबाईलला लावले तर. पण आम्ही 2-3 जण आहोत, 2-3 जण असतो तर निदान 5-6 मोबाईल घरात असतील, 2-3 जण जर असतील तर. आणि एकच आहे, आम्ही 2घच जण असतो तर फार चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने जवळजवळ बसा, एकाने इयरफोन या कानात घालू द्या आणि तिन्ही इयरफोन त्या कानात घालू द्या, असं अद्वैत करून आपण पुढचं प्रवचन ऐकूया. बापाबद्दल उल्लेख असलेली कुसुमाग्रजांची एक कविता आहे. शब्द निराळे असतील, मी तुम्हाला सांगतो. आलात या, बसा, थोडं तरी हसा. आलात या, बसा, थोडं तरी हसा, कारण तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या बापाचा, त्या सर्वेश्वर सूर्याचा आदेशच आहे तसा हसा. हा बाप आला, सगळ्यांचा बाप होतो, हे लक्षात ठेवा.
आपण तत् सवितुर्वरेण्यं स पिता असं आहे ना विष्णू सहस्रनाम, तो पिता आहे सगळ्यांचा. आणि तो शेवटी म्हणतो ना, पिताहम जगत, सगळ्या जगाचा मी पिता आहे, गीतेत सुद्धा सांगतो. म्हणून आज फादर्स डेच्या निमित्ताने या सर्वेश्वर पित्याचं सुद्धा स्मरण करूया. आणि तो सांगतोय, अरे थोडं तरी हसा, काळोखाचं कीर्तन पुरे झालं, आता प्रकाशाचं प्रवचन सुरू करूया, काही हरकत नाही. प्रश्न आहे, काल आपण कुठे थांबलो होतो? काल छान ठिकाणी थांबलो होतो, ते तर हृदय प्रसन्न होय. आपण काल बघितलं होतं मन, बुद्धी, चित्त आणि आत्म परमात्मा. आणि अलीकडे त्यांनी हृदयी शब्द, हे सगळे शब्द कालच्या ओव्यात आलेले होते. आणि हे सगळं प्रसन्न असणं ही सर्व सिद्धींची सिद्धी आहे. आणि प्रसन्न असायला बाहेरच्या वस्तू लागत नाहीत. आता ही जिथे थांबलो होतो ती वाचूया आणि पुढे. तैसे आधी वाचूया, जैसा अमृताचा निर्झरू, अमृताचा निर्झर झरा, काल लोकांच्या लक्षात नक्कीच राहिलं असेल. प्रसवे जयाचा जठरू, जठरू म्हणजे पोट, पोट प्रसवतोय म्हणजे तो झरा सुरूच. फक्त कल्पना करा तुम्ही, इथे एक अमृताचं तळ आहे अशी एक कल्पना आहे, अमृताचं सरोवर. आणि सहज एक उपासना सुचवतो. आणि नंतर शेवटच्या 2-3 दिवसात जे प्रयोग आम्ही थोड्या प्रमाणात केलेले आहेत आणि एवढासा अनुभव आलेला आहे, त्याच्याबद्दल सांगायला हरकत नाही. पण एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण ॲक्वेरियम बघतो की माशांची पेटी, त्याच्यात मासे बसतात, वनस्पती असतात, खाली वाळू वगैरे असते, पाणी तर असतंच असतं. आणि एका याच्यातून एक असा बबल, एक बुडबुडा वर येत असतो. आणि तो पारा, ज्याला मर्क्युरी म्हणतात, त्याच्यासारखा चकाकत चकाकत मुलांना फार बरं वाटतं, वरती येतो आणि तो काय करतो, फुटतो. नंतर दुसरा आलेला असतो. तर मी ज्या वेळेला नाम घेईन किंवा ओम, इथे अमृताचं तळ आहे आणि इथे तो सोर्स आहे. इथून सुरू केलं ना तर ते ज्यावेळेला थांबतं त्यावेळेला मिटलेल्या डोळ्यांनी किंवा उघडलेल्या डोळ्यांनी बघायचं की इथलं जे तळ आहे त्याच्यावर थोड्याशा अशा लाटा आलेल्या आहेत, त्याला तरंग म्हणतात, अगदी बारीक. आणि नंतर ते शांत होतं. मग पुढचा ओम, नंतर पुढचा ओम. 3 मिनिटं जरी असं केलं, ओम, इथे इथे पोचायची घाई करायची नाही. आणि हे जे चैतन्याचं आकाश आहे किंवा अमृताचं सरोवर आहे, तिथे जर हा इकडून निघालेला ओंकाराचा ध्वनी पोचला आणि थोडीशी रिपल्स म्हणतात त्याला, रिपल्स, अगदी बारक्या लाटा, तरंग, असं फक्त तरंगतं आणि शांत होतं. करून बघा, उद्या करून बघा. ही झाली अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या दिशेने सुद्धा सुंदर उपासना आहे. आपण बघूया त्यानंतर. काही अवघड नाहीये याच्यात. योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र वगैरे काही नाहीये. हे आपण आजूबाजूला बघून, जसे ऋषी या कीटकाकडून त्या याच्याकडून आसनं शिकले ना, आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी असतात. जर चिंतन करत राहिलं तर ती गोष्ट आपल्याला आध्यात्मिक उपासनेचा एक संदेश देते. हे मात्र करायचं या 4 महिन्यात, 5 महिन्यात आहे ना, जे काही दिसेल थोडासा विचार करूया त्याच्यावर. खरे आपल्याला दिसतं की वाऱ्याची जी झुळूक येते ना, ती समानता आहे, तिच्यात विषमता कुठली नाही. वाऱ्याच्या झुळकीबरोबर मोगरीचा वास जर आला तर दुर्वासही येतो, म्हणजे वाईट वासही येतो. म्हणजे समोर बसलेली आहे बाई, तिने मोगरीची वेणी घातलेली आहे, आहा हा हा, येतो, बरं वाटतं आपल्याला. कुणीतरी मध्ये तरी सिगरेट वगैरे ओढतंय, त्याचाही वास येतो, आपल्याला बरं वाटत नाही. नंतर ती वाऱ्याची झुळूक सुंदर, काल सांगितलं होतं, मुलाची बट हलवते, अरे काय सुंदर दिसते. एखादी तरुणी असेल तिची बट, अरे काय सुंदर दिसते. पण एखाद्याने विग घातलेला आहे आणि त्याचे केस सुद्धा आणले तर आपल्याला बरं वाटेल नाही. तीच वाऱ्याची झुळूक आहे. मी हे दुसऱ्या दिवशी बघितलं पाहिजे उपासनेत माझ्या बसलेलं आहे. बसचा प्रवास मी तुम्हाला सांगतोय, बसचा प्रवास हा रोमॅन्टिक नाही आहे, इट इज स्पिरिच्युअल, रोमॅन्टिक नाही आहे. मग आजूबाजूला जे होर्डिंग्स लावलेले असतात, बोर्ड, त्याच्यात जे संदेश असतात, त्या संदेशाचा एक जाहिरातीचा अर्थ असतो प्रपंचाचा, कारण त्यांना माल खपवायचा आहे. पण दुसरा आतला अर्थ असतो परमार्थाचा. कितीतरी उदाहरणं देता येतील, आता जो आपला विषय नाहीये. अशी कोणतीही जाहिरात टीव्हीवरची नाहीये ज्याच्यात आध्यात्मिक कंटेंट म्हणजे आध्यात्मिक आशय नाहीये. कुठलंही गाणं नाहीये ज्याच्यात कुठे ना कुठेतरी आध्यात्मिक गाभा नाहीये. कुठलंही गाणं नाही, कारण अध्यात्म इतकं सर्वव्यापी आहे. म्हणजे मला विचाराल तर परमात्म्यापर्यंत पोचलेलं जे कुठलं जर एखादं म्हणतात माध्यम असेल तर ते अध्यात्माचं माध्यम आहे. जर कुठली एखादी शिस्त असेल तर ती अध्यात्माची शिस्त आहे. आणि जर कोणतं एखादं साधन असेल तर आध्यात्मिक उपासना हे ते साधन आहे. विचार करूया. म्हणून जैसा अमृताचा निर्झरू,
प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कधीच नाही. अडदर म्हणजे धाक, भीती, धास्ती. अरे बापरे, भुकेनं मेलं का? तुझ्या पोटात तुला कल्पना नाही आहे म्हणून. म्हणून भुकेनं मरणाऱ्यांच्या कितीतरी गोष्टी आहेत. वडील मरताना जे सांगून गेले त्याचा अर्थ यांना कळलेला नाहीये. एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, पण विचार करा बरं, त्याचा जठरातल्या अमृताच्या झऱ्याशी संबंध आहे. पण इतरही संबंध आहेत या गोष्टीत. 3 मुलं आहेत वडिलांना आणि वडील मृत्यूशय्यावर आहेत. वडिलांनी खूप चांगला व्यापार केला. अनेक गावात त्यांची घरं आहेत जिथे, आणि मुख्य म्हणजे 2-3 गावात असतील घरं. खूप पैसे आहेत, खूप जमीन आहे, हे सगळं आहे. आणि मरताना त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला माझी संपत्ती आहे ना, ही संपत्ती समान वाटून देईन, पण माझी तुमच्या तिघांच्याकडून, तू आहेस ना, एक इच्छा, तुला मी शेतं जास्त दिलेली आहे, तुला मी घरं जास्त दिलेली आहे आणि तुला व्यापार जास्त दिलेला आहे. तुम्ही आता बघा काय ते, मी तुम्हाला सांगतो, तुला जर शेतीचं उत्पन्न वाढवायचं आहे ना, तर मी आयुष्यभर जसं केलं तसं कर. काय केलं की उन्हातून कधीही शेतावर जाऊ नकोस. तो म्हणला, वडील जात होते की शेतावर, काय सांगता ते. नंतर दुसऱ्याला सांगितलं होतं की गोड करून खा, रोज गोड करून खा. आणि तिसऱ्याला सांगितलं, तू जिथे जाशील तिथे तुझं घर असलं पाहिजे. आणि वडील गेले, त्यांना पैसे तर भरपूर मिळाले होते. या शेताच्या लोकांनी विचार केला की वडिलांनी काय सांगितलं, उन्हातून जाऊ नकोस, म्हणून त्यांनी घरापासून शेतापर्यंत मंडप घातला, वरती कव्हर असलेला. त्याच्यात सगळे पैसे संपले. अन्न दशा झाली. वडिलांनी मला असं कसं सांगितलं. दुसऱ्याने 10 ठिकाणी व्यापार होतात, प्रत्येक ठिकाणी घरं बांधली, जिथे जाईल तिथे तुझं घर असलं पाहिजे, त्याच्यात त्याचा पैसा संपला. आणि तिसरा, गोड करून, आज लाडू उद्या जिलबी परवा बासुंदी नंतर श्रीखंड करायचे 2 मित्रांना, त्याचे पैसे संपले. आणि अन्न दशा, हे 3 जण ज्या ठिकाणी बसायचे वडील त्या ठिकाणी बसत होते. मागायचं कसं लोकांच्याकडे भीक अन्नाची, कुणी त्यांच्यावर दया येऊन दिलं तर ठीक आहे. त्याचा एक मित्र काशी यात्रेला गेलेला होता या व्यापाऱ्याचा. त्याला ज्या वेळेला आल्यावर कळलं की व्यापारी मित्र गेलेला आहे, त्यावेळेला तो त्याला भेटायला आला. बघितलं तरी 3 मुलं. अरे म्हणाले, काय तुमची दशा. म्हणाले, काय वडील आम्हाला मरताना मित्र म्हणून मेले का आमचे शत्रू म्हणून मेले हे आम्हाला कळत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, काय असं काय होईल, शत्रू कसे असतील, मला माहित आहे तो चांगला होता. त्यांनी सांगितलं, ते म्हणाले, मूर्खानो, तुम्हाला अर्थ कळला नाही. पण एक लक्षात ठेवा, अर्थ मी तुम्हाला सांगतो हा पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध जास्त महत्वाचा आहे. अर्थ कुठला. अरे त्यांनी सांगितलं, उन्हातून शेतात जाऊ नकोस, म्हणजे सूर्योदयापूर्वी शेतात जा आणि सूर्योदयानंतर घरी ये. दिवसभर शेतात काम कर. असं नाही तर 11 वाजता शेतावर जायचं आणि चला दुपारी लंचला घरी आला. हा कसला शेतकरी, 1-2-4 तास काम करणार. म्हणून लक्षात ठेवा, तो तसा नाही आहे. तो म्हणाला, हे मला कळलंच नाही. आणि तू जाशील तिकडे घरं काय बांधलेस. इतकं प्रेमाने लोकांना वागलं पाहिजे की लोकांनी तुम्ही निघताना सांगितलं पाहिजे, केव्हा या घर तुमचंच आहे, केव्हा अशी घरं जोडली पाहिजे. तू घर बांधत निघालास बरं. आणि तिसऱ्याला काय सांगितलं, गोड करून खा, म्हणजे इतके कष्ट कर की शिळी भाकरी मिठाबरोबर खावी लागली तरी ती गोड लागली पाहिजे. गोड करून खा, गोड पदार्थ करून खा. नाही, हा पूर्वार्ध झाला. ते म्हणाले, आम्हाला हा अर्थ कळलाच नाही, तुम्ही नव्हता ना इथे गुरुजी, काय करायचं. म्हणाले, आता बाजूला व्हा, तुम्ही कुदळी वगैरे घेऊन या आणि तुम्ही जिथे बसलायत ना तिथे तुमच्यासाठी 3 सोन्याचे हंडे आणि त्याच्यात सोन्याची भरलेली नाणी तुमच्या वडिलांनी म्हणजे माझ्या मित्रांनी मला सांगून फक्त ठेवलेली आहे. म्हणजे लक्ष्मीवर बसून तुम्ही भिकाऱ्यासारखं जीवन जगत होतात, कारण तुम्हाला माहीतच नाही आपण बसलोय त्याच्याखाली लक्ष्मी आहे. तुम्हाला एकतर अर्थ कळला नाही ग्रंथांचा, जो आपल्याला कळत नाही, आणि आपल्याला हेही कळत नाही, माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, माझी बुद्धी किंवा ब्रेन, माझा मेंदू, ही केवढी संपत्ती आहे. मी काय करू शकतो, सैतान बनू शकतो किंवा संत बनू शकतो, जगाचा नाश करू शकतो किंवा जगाचा विकास करू शकतो, केवळ बुद्धीने. म्हणून विचार करा, हे मला धन मिळालेलं आहे पण मला त्याची जाणीव नाहीये. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दारिद्र्य अधिक सांदे, समर्थाने म्हणलेलं आहे की लक्ष्मी म्हणजे ही सगळी लक्ष्मी आहे. किंवा हाताने किती लोकांनी निरनिराळे चमत्कार निर्माण केलेले आहेत, पायाने किती निरनिराळ्या प्रकारच्या तीर्थयात्रा वगैरे करून, किती निरीक्षण करून, प्रवास वर्णन वगैरे लिहिलेली आहे. कुठल्या आपल्या देहाच्या भागाचा उपयोग नाही आहे सांगा. ही सगळी संपत्ती आहे आणि ती आपल्यात इन्व्हेस्ट झालेली आहे. माणूस म्हणून जन्म आलो त्यावेळेला जनावरांच्यात एवढी इन्व्हेस्ट झालेली नाही आहे. मांजरी पिलं देते, जरा मोठी झाल्यानंतर पिलं काय खातात, पितात, मरतात.
बाकी काही नाही. आणि समजा तुमच्या नकळत मांजरांनी दूध प्यायलं तर ती चोरी नाही, लक्षात ठेवा. चोरी आपण म्हणतो त्याला, काय चोर आहे मांजर, कारण मी चोर आहे. चोरी म्हणजे काय मला माहित आहे. मांजरांनी काय, त्याला भूक लागली होती, कोणी नाही बघून खाल्लं, त्याला काय हे माझं आहे, मालकाची परवानगी घेतली पाहिजे असं काही नाही. बघा, हे का सांगितलं की आपण बघतो की निर्जरू आपल्या पोटात अमृताचा झरा आहे, आपल्या इथे अमृताचा झरा आहे, आणि तरी मृत का म्हणून आपण जगतो, मेल्यासारखं का जगतो. हा अवसाद, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे असं काम व्हायला पाहिजे. सायकिक डिसऑर्डर्स का आपल्याला व्हायला पाहिजे, नको, आनंदात राहायला पाहिजे. हा विषय या 4 ओव्यात आपण काल बघितला. तैसे हृदय प्रसन्न होय, इकडे अमृताचा तो कधीच मरणार नाही कारण झरा वाहतोय. तसं हृदय ज्याचं प्रसन्न आहे त्याला दुःख कैचे के आहे. त्याला दुःख कुठलं आणि दुःख कसलं, कैचे के आहे, त्याला दुःखच नाहीये. ते इथं आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. इथे आपण थांबलो होतो. परमात्मरूपी म्हणजे परत परमात्माच झाला की तो, ज्याचं हृदय प्रसन्न आहे, ज्याचं मन प्रसन्न आहे, ज्याची बुद्धी प्रसन्न आहे, ज्याचं चित्त प्रसन्न आहे, तो साक्षात परब्रह्म आहे. हे पुढे सांगितलेलं आहे. कालही आपण बघितलं. जैसा निर्वातींचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग. बघा, निर्वातींचा दीपू, वारा नाही अशा ठिकाणी जर दिवा ठेवला तर त्याची ज्योत आणि तो कशी संथ शांत तेवत राहते. आपण नंदादीप वगैरे म्हणतो आणि म्हणून आपण ती काच घालतो, वारा लागू नये म्हणून. शांत निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, कंप नाही, बिलकुल ती कापत नाही, अनफ्लिकरिंग म्हणतात ना, तशी शांत ज्योत असते ती. तैसा स्थिर बुद्धी म्हणजे आपण ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतो, स्थिर बुद्धी स्वस्वरूप, ज्याला स्वतःच्या स्वरूपाचं, नुसतं स्वरूप नाही, स्वस्वरूप. म्हणजे एक लक्षात ठेवा, रूप आपली निरनिराळी आहेत आणि त्यामुळे जगण्यात गंमत आहे. रूप जर एकाच सारखी झाली तर त्याच्यात गंमत नाही. साधा एक दिवस युनिफॉर्म घालून येऊ नका म्हणून मुलांना सांगितलं तर मुलं तिथल्या तिथे नाचायला लागतात. युनिफॉर्म तर बाहेरची युनिफॉर्मिटी आहे, पण किती फरक आहे आपल्या. पण जसं आत गेलो, रक्ताचे गट आणखीन कमी आहे. म्हणजे जगात आपण म्हणतो 130 कोटींचा देश आहे, पण रक्ताचे ग्रुप 30 काय 3-4 असतील, जास्त नाही आहे. आत त्याच्या गेलो, मन तर जवळजवळ सगळ्या जगाचं सारखं आहे. किंवा आता बघा ना, परदेशातल्या वगैरे सुद्धा आई एखादं मूल गेलं किंवा मुलाला झालंय, बघता येत नाही, किंवा तिला झालंय काचेच्या आतून वगैरे, रडत असतात त्याने वाईट वाटतंच की. म्हणजे मनाच्या विरुद्ध काही घडलं, असहाय्यता आली की दुःख होतं, आणि मनाला बरं वाटतं ज्या वेळेला त्याच्या मनाप्रमाणे घडतं. हा नियम सगळीकडे आहे. म्हणजे बाहेरची आपली 2 डोळे नाक तेच असलं तरी सुद्धा किती व्हरायटी आहे. ही त्या परमात्म्याची माया आहे किंवा परमात्म्याची कृपा आहे म्हणा. जगात रंगत आहे, संगत आहे, नाही तर तेच 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 असे जर शिक्के मारले असते पोस्टाचे, तसे आपण जर असतो, गंमत झाली नसते जीवनात. पण आतलं मन अरे जवळजवळ सगळ्यांचं सारखं आहे. बुद्धीचं कार्य सारखं आहे, मनाचं सुद्धा लक्षात ठेवा कार्य सारखं आहे, पण कंटेंट निराळे आहेत. म्हणजे बुद्धी आपली सगळ्यांची सारखं काम करते, सगळ्यांना विचारशक्ती आहे, सगळ्यांना स्मृती आहे, पण कुठली स्मृती ठेवायची हे स्वातंत्र्य आहे ना. म्हणजे बऱ्याच जणांना स्वतःची नाती नाही लक्षात राहत, पण महाभारतातली सगळी नाती लक्षात असतात. कारण का की त्यांनी तशी ट्रेन केलेली आहे मेमरी. मग इथे आपला फरक झाला. कुणी बुद्धीनं क्षमा हे ठरवलेलंच आहे, तर कुणी बुद्धीनं सूड हे ठरवलेलंच आहे. ही बुद्धीच आहे त्यांची. म्हणून बुद्धीचं कार्य एक आहे आपल्या लक्षात ठेवा, परंतु बुद्धी कार्य निरनिराळ्या दिशांनी निरनिराळ्या प्रकारांनी करते. प्रत्येकाची बुद्धी, इथे फरक आहे. आणि इथे माणूस म्हणून आपल्यात जास्त फरक आहे. स्वभावातला फरक आहे, वर्तनातला फरक आहे, जीवनातला फरक आहे. पण आणखीन आत गेलो मी, आत्म्यापर्यंत पोहोचलो, तर आत्मा प्रत्येकाचा तोच आहे. आत्म्यात जर विकार झाला, याचा आत्मा शांत आहे, तिचा आत्मा अशांत आहे, तसं नसतं. आपण चित्त बुद्धी वगैरे तिथे अशांती सुरू होते. आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त तृप्त शांत असा आत्मा आहे. त्याच्यात काय विकार होणार आहे? ते स्वस्वरूप आहे. लक्षात ठेवा, आत बाहेरचं रूप आहे, आतलं स्वरूप आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनाला बरं बोललं बरं वाटतं, वाईट बोललं वाईट वाटतं, आहे ना प्रत्येकाला. म्हणून आत गेलं मन बुद्धी चित्त हे आतलं आहे, जरा स्वरूप म्हणलेलं आहे. परंतु त्याच्या आत गेल्यानंतर स्वस्वरूप,
म्हणून स्वस्वरूप हा संतांचा आवडता शब्द आहे. इथे सुद्धा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त, म्हणजे योग त्याच्यात मुरलेला आहे अगदी. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. कर्माचा खेद नाही आहे. आपण बघितलं ना, मूर्ती लावून देहाची खंती करीती कर्माची, ते गावडे गा, ते मूढ आहेत, अशिक्षित अडाणी आहेत. अरे माणसाची देहाची मूर्ती लावली आहे आणि कर्म करायला तुम्हाला खेद आणि खंत वाटते, चुकीचं आहे. म्हणून इथे त्यांनी तेच म्हणलेलं आहे की जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. चला तेही काम करूया, तेही काम करूया, तेही करूया. आणि फलापेक्षा कही संचरे ना, म्हणजे कर्म कोणतंही करायला तयार आहे आणि फळाची अपेक्षा नाहीये, हा किती चांगला माणूस आहे. आणि हे कर्म मी करीन, म्हणजे मी करता हा भावही नाहीये. आणि आदरिले सिद्धी नेन, किंवा दुसऱ्यांनी सुरू केलेलं आहे आणि सिद्धीला मी नेन. येणे संकल्पेही जयाचे मन विटाळे ना, मी हे काम केलंय, मी करेन, माझं आहे. विटाळ आहे हा, विटाळ. आपण जसं म्हणतो ना की मी सोहळ्यात आहे, मला विटाळू नकोस, तसं आहे हे. आपलं मन आणि बुद्धी असल्या मी माझे या संकल्पाने विचारांनी विटाळतात. पण तसंही ज्याचं होत नाहीये, ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे. ज्ञानाग्नीचं मुख म्हणजे यज्ञाचं तोंड आहे ते, त्याच्यात त्यांनी आपली सगळी कर्म जाळलेली आहेत. जाळलीत म्हणजे नष्ट केली असं नाही, कर्म केलं आणि अग्नीला अर्पण केलं, स्वाहा. कर्म केलं आणि अर्पणमस्तु, म्हणजे कर्म करता करताच तो अलिप्त होता, निर्लेप होता, डिटॅच्ड होता, साक्षी भावाचा होता. हे लक्षात ठेवा ना. असा जो माणूस आहे तो साक्षात परब्रह्मच आहे, हेच सांगितलंय. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळलेली कर्मे अशेके, तो परब्रह्मची मनुष्य वेशे. माणसाचं रूप घेतलेलं परब्रह्मच आहे. आपण आता म्हणजे काय काय ते परत एकदा वाचूया. जो जैसा निर्वातीचा दीपू, वारा नसलेला दिवा, सर्वथा नेणे कंपू, कधी त्याची ज्योत कापत नाही, तैसा स्थिर बुद्धी, याची बुद्धी स्थिर आहे. द्वंद्वांच्या मध्ये तो स्थिर आहे. यश अपयश तो स्थिर आहे. लाभ आणि हानी तो स्थिर आहे. शुभ अशुभ तो स्थिर आहे. स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त, त्याला सतत स्वस्वरूपाची निजस्वरूपाची ध्यान आहे, ध्यास आहे किंवा जाणीव आहे, आठवण आहे, भान आहे. त्याला आपण म्हणतो अनुसंधान. स्वस्वरूपाचं अनुसंधान आहे योगयुक्त. कुठलाही तो ज्ञानी असेल, भक्त असेल, कर्म असेल, कुठलाही योगयुक्त. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा खेदू नाही, फलापेक्षा काही संचरेना, फळाची अपेक्षा नाही. आणि हे कर्म मी करीन असा संकल्पही नाहीये, किंवा दुसऱ्यांनी आरंभिलेले, तुम्हाला जमत नाही ना, मी करून दाखवतो. बघा ना, हे मी कशाला करून दाखवलं पाहिजे. शक्ती मिळालेली आहे तुला, त्याचा उपयोग कर. तुला बुद्धी मिळालेली आहे, कौशल्य निरनिराळी मिळालेली आहे, त्याचा उपयोग कर. म्हणजे येणे संकल्पेही जयाचे मन विटाळे ना, ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळलेली कर्मे अशेखे. आपण भर्जनम भव बीजाना म्हणले. प्रपंचात काय भाजा आणि ती बीज पुन्हा वापरा. आपण आता श्रावणात वगैरे म्हणलं ना, धान्य भाजून घ्यायचं आणि मग त्याचा भात वगैरे करायचा. भाजून घेतल्यानंतर ते पुन्हा उगवत नाही. तुम्ही म्हणाल की काय तो भात वगैरे उकडल्यानंतर काय पुन्हा उगवणार आहे, असलं लॉजिक नका वापरू. त्यांनी अर्थ सांगितलेला आहे की कर्म आहेत प्रपंचातली, ती बीज आहेत. ती बीज तशीच पेरत गेलात तर ती पुन्हा उगवणार आहे, ती पुन्हा उगवणार आहे, पुन्हा उगवणार आहे. नावाचा लेख होता सावळापूरकर म्हणून आहेत, फार विचारवंत होते, अनेकांचे ते शिक्षक. त्यांनी एक लेख लिहिला होता, त्या लेखाचं नाव होतं करमरकर. आम्हाला वाटलं की कुणीतरी करमरकर नावाची महान व्यक्ती असेल. तो म्हणाला नाही, कर मरेपर्यंत कर, नंतर मर, आणि मरेपर्यंत कर असल्यामुळे पुन्हा करण्यासाठी जन्माला ये. कर मर कर, मर कर, मर कर, हे ते बी पेरणं आहे. मग कधीतरी त्या व्यक्तीला जाणीव होते त्याचं आडनाव करमरकरच असायला पाहिजे असं नाही, ही प्रवृत्ती सांगितलेली आहे, आडनाव नाहीये. तर त्याला एकदम कळलं, रे भाजायची. मग कशी भाजायची? नामाच्या भट्टीत. श्वासाच्या ही भट्टी आहे, त्याच्यात अग्नी नामाचा आहे. प्रत्येक वेळेला श्वास घेतो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आणि काम चालू आहे. काम यांत्रिकपणे करता येतं, हे सांगणारं दैवत आपल्या समोर उभं आहे. आज जी वारी मानसवारी चालू आहे, तो विठोबा सांगतोय आपल्याला की अरे तुमची भोगाची सगळी इंद्रिय नाभीच्या खाली आहेत, कमरेच्या खाली आहेत. पाय बघा जिकडे तिकडे नेतात, तुम्हाला हात कमरेच्या वर येत नाही हो.
हात हे आपले पायच आहेत, त्यांना एक्स्ट्रीमिटीजच म्हणतात. पण मी माणूस झालो म्हणून माझ्या पुढच्या पायाचं रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन म्हणून आपण हातात झालं. हा मोठा चमत्कार घडला. पण बाकीची मलमूत्र विसर्जन खाली आहे, पोट वगैरे खाली आहे, सगळंच खाली आहे, आणि पुनरुत्पादनाची इंद्रिय खाली आहे. कमरेच्या खाली संसार ठेवा, हे तो 28 युग सांगून राहिलेला आहे, आपण समजलेलो नाही आहोत. मग वरती काय, नाभीच्या पासून वरती तू माणूस तयार होतोस. आडवा असताना कसली नाभी रे, नाभी असेल त्यांना, पण आडवा आहेस ना, काय करू शकणार आहेस, उभा झालेला आहे, नाभी आहे, नाभी. म्हणून तुला सांगते, उद्या हे रूपक आपण मानसवारीच्या दृष्टीने बघणार आहोत, पण लक्षात ठेवा आहे ना, त्याच्यानंतर तुला छाती आहे. आणि छाती म्हणजे नुसती श्वास घ्यायची छाती त्या नाही आहे, पण एवढी मोठे मोठे हत्ती किंवा मोठे मोठे देवमासे, पाणघोडे सगळे हॉरिझॉन्टल आहेत. पक्षी वगैरे सुद्धा चालताना वगैरे हॉरिझॉन्टल. माणूस ताठ उभा आहे. मग ताठ उभा आहे ना, तर लक्षात घे, काय लक्षात घे, की नाभीच्या वरचा तू माणूस आहे. म्हणून सांगितलेलं आहे, नाभीच्या खाली किंवा कमरेच्या खाली तू पशु आहेस, इथून इथे तू पशुपती आहेस, आणि इथे वरती तू पशुपतीनाथ आहेस. खाली रामेश्वराचं लिंग आहे, मध्ये आपण महाकाळेश्वराचं उज्जैन वगैरे ते लिंग आहे, आणि वरती काठमांडूला आपण म्हणतो पशुपतेश्वर, पाशुपतेश्वर, पशुपतीनाथ. म्हणजे इथपर्यंत मी पशु आहे, इथून इथपर्यंत मी पशुपती आहे, पण इथे मात्र मी पूर्णपणे पशुपतीनाथ आहे. विचार करा ना, हे दिलेलं आहे, आणि तशी तशी ती लिंग आहेत स्थापन केलेली. म्हणजे रामेश्वरापासून सुरुवात करायची, महाकाळेश्वर, इतरही सगळी लिंग आहे, पण वरती पाशुपतेश्वर आहे. हे रूपक बघा ना किती सुंदर आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की कर्म जाळ, कर्म भाज नामाच्या भट्टीत. आणि हे तुला कळणार आहे, कारण तुला बुद्धी दिलेली आहे. तो परब्रह्मचे मनुष्य वेश आहे, ओळख तू अर्जुना. अर्जुना लक्षात ठेव, तो माणूस असला तरी परब्रह्म आहे रे. तुम्हाला तो माणूस वाटतो, लौकिकी सुख दुःखी तया म्हणती, परी आम्हा ते प्रतिती परब्रह्मच्या. काल बघितलं ना, तुम्ही त्याला सुखी दुःखी म्हणता ज्ञानेश्वरांना वगैरे, पण आम्हाला प्रतीती आहे. काय प्रतीती आहे, भगवान म्हणताय, तो साक्षात परब्रह्म आहे. तुका जन्मतः मुक्त होता. विवेकानंद वगैरेचे काही कमी अपमान झाले, त्यांच्यावर किती अग्रलेख लिहिले गेले. हा आपण म्हणतो ना फेक साधू आहे, फ्रॉड आहे, असे ते लेख लिहिले गेले, काही हरकत नाही. एक प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल काय चारित्र्य असतं ते. विवेकानंद व्याख्यान करताय आणि एक बाई बाहेर आहे, आणि विवेकानंद टचिंग काहीतरी बोलताय, भक्तियोग वगैरे सुद्धा विषय असेल, तिच्या डोळ्यातून पाणी येते. उद्धाराची किंवा उद्धार हा जन्मसिद्ध अधिकार माणसाचा आहे. आणि भागवतात तर प्राण्यांचे वनस्पतींचे सुद्धा उद्धार दाखवलेले आहे. ही भागवताची क्रांतिकारक दृष्टी आहे. पण आपल्याला माणसाला तरी अधिकार आहे उद्धाराचा. आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. संपल्याबरोबर ते तिच्याकडे गेले आणि सांगितलं की माते तू का रडतेस. ती म्हणाली, यू कॉल मी मदर. माते म्हणाल्यात मला. हो म्हणाले, का रडतेस. ती म्हणाली, तुमचे आजचे विचार, मी राहते त्या ठिकाणी, माझ्या वस्तीत याल का. ते तिच्याशी बोलतायत म्हणल्यानंतर ऑर्गनायझर्स धावत गेले. अमेरिकेतला प्रसंग आहे किंवा इजिप्त मधला प्रसंग आहे मला वाटतं. तर ते धावत गेले. ते म्हणाले, तुम्ही कुणाशी बोलताय. शी इज अ प्रॉस्टिट्यूट अँड यू आर अ बॅचलर. उद्या वर्तमानपत्रात हेडलाईन येईल की विवेकानंद बॅचलर फ्रॉम इंडिया वॉज एनग्रॉस्ड इन टॉकिंग टू अ प्रॉस्टिट्यूट. येऊ दे की म्हणाले, येऊ दे, मी हिच्याकडे जाणार आहे वस्तीत, मी करणार आहे व्याख्यान. केलं त्यांनी. ते म्हणाले, मंदिरांची गरज पतितांसाठी आहे, पापी लोकांच्यासाठी आहे का पुण्यवान लोकांच्यासाठी आहे. पुण्यवान लोकांच्यासाठी मंदिर नाही आहेत. जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी शाळा नाही आहेत. जे अज्ञानी आहेत त्यांना शिकवलं पाहिजे. जे पापी आहेत ना त्यांचा उद्धार केला पाहिजे. नुसतं पतित पावन सीताराम म्हणायचं नाही आहे. विचार करा. म्हणून तो परब्रह्मचे मनुष्य वेखे जाणतो ते ज्ञान, त्या ज्ञानाग्नीच्या आणि मुखाने किती सुंदर वर्णन आहे. लक्षात ठेवा, ते ज्ञान आहे कसं. ते ज्ञान पैगा बरवे. बरवा विठ्ठल तो हा विठ्ठल, बरवा माधव बरवे म्हणजे सुंदर, अत्यंत सुंदर. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी जाणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसे. तुम्हाला ते ज्ञान पाहिजे ना, तर संतांना भजा म्हणजे पूजा करा. पूजा करा म्हणजे सेवा करा. संतांचं भजन करा हो, संतांचं पूजन करा हो, पण संतांची सेवा करा सर्वस्वेसे. अनन्य भावना शरण जाऊ. संत कोण की ज्याला ते ज्ञान आहे. मला तबला शिकायचं, तबल्याच्या याच्यात जो श्रेष्ठ आहे तो माझा संत झाला, मी त्याची सेवा करेन. म्हणून कुस्ती काय, संगीत काय, याच्यात अजून गुरुची सेवा महत्वाची मानलेली आहे. गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतलं,
तर बरेच जण तक्रार करतात. म्हणजे यमन रागाबद्दल एके ठिकाणी मी वाचलं की हे होते आपले संधिरी नाही, कपिलेश्वरी, त्यांनी काय सांगितलं की यमन रागच माझे फक्त घेत होते. लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की एकच राग घेत होते. याचा अर्थ काय की त्यांना तो राग परफेक्ट करून घ्यायचा होता त्याच्याकडून. एक जण कंटाळला आणि गेला आणि दुसरा आपल्या शिष्यासारखाच श्रेष्ठ झाला. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तर मला ज्या गुरुकडे जायचंय त्या गुरुची मी सेवा करीन सर्वस्वेसी अगर्वता. पुढे आलेला आहे शब्द, जे ज्ञानाचा कुरुठा, म्हणजे जे ज्ञानाची झोपडी, म्हणजे कुरुठा म्हणजे घर आहे, मूर्तिमंत आलय म्हणतात ना, ज्ञानालय असे ते गुरु आहेत. मग ते संगीतातले असतील, कुस्तीतले असतील, ते विज्ञानातले असतील किंवा भाषेतले वाङ्मयातले असतील, पण मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे. गेलं पाहिजे काय, जे ज्ञानाचा कुरुठा, कुरुठा म्हणजे कुटीर, झोपडी, ज्ञानाचं घर, ज्ञानालय आहे, तेथे सेवा हा दारवंटा. दारवंटा म्हणजे उमरा, डोअर स्टेप आपण ज्याला म्हणतो ते. तुम्हाला त्यांच्या घरात प्रवेश करायचा आहे तर सेवेचा उमरा ओलांडला पाहिजे. इतकी सेवा केली पाहिजे की अरे तू कितीतरी दिवस नुसतं पाणीच भरतेस नाही आमच्याकडे, चल उद्यापासून तुझा क्लास सुरू करू. म्हणजे अजून शिकवायला सुरुवातच केलेली नाहीये पण सेवा करून घेत आहेत. अरे तेच त्यांचे शिक्षण आहे, तेच त्यांचे साधन आहे. त्याच्यातून त्यांचा भाव तयार होतो आणि त्यांची क्षमता वाढते. जे ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंटा, म्हणजे जे ज्ञानाचं घर आहे त्या घराचा उमरा हा हे आहे, सेवा आहे. तो स्वाधीन करी, ती सेवा, तो उमरा आहे ना तो स्वाधीन कर, म्हणजे सेवा कर. आणि ती सेवा केल्यानंतर सुभटा म्हणजे हे वीरा अर्जुना वळवून त्यांना प्रसन्न कर. एकदा प्रसन्न झाल्यानंतर संस्कृत मध्ये जो श्लोक आहे गीतेतला, तत्विद्धी, तत् म्हणजे तुला ते ज्ञान पाहिजे ना, तुला क्रिकेटचं ज्ञान पाहिजे ना, तत्विद्धी. कसं आहे, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात नमस्कार कर, शरण जा. परिप्रश्न तुला काही विचारायचंय ते विचार, आणि सेवया म्हणजे अखंड सेवा करत राहा. या तीन गोष्टी त्याच इथे सांगितलेल्या आहेत. जे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर, तेथे सेवा हा दारवंटा म्हणजे उमरा, स्वाधीन करी सुहटा वळवणे, प्रसन्न कर, सेवा करून त्यांना प्रसन्न कर. पुढे तरी तनु मनु जीवे, तन मन आणि जीव चरणाशी लागावे. जो गुरु आहे ना त्याच्या चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे, दास्य सकळ, सगळं काम करावं. अगर्वता, गर्व नाही, अभिमान नाही. किती मोठी मोठी माणसं गुरुच्याकडे कोणतं काम करत असतात. ज्या वेळेला कृष्ण सांदीपनी त्या आश्रमात होता त्यावेळेला सगळ्यांसारखी कामं करायचा. ते म्हणायचे अरे तू राजघराण्यातला आहे, तू केलं नाहीस तरी नाही नाही, ते लाकूड आणायला जाणार, मी त्यांच्याबरोबर जाणार, तो पाणी आणणार, मी पाणी आणणार, ते तुझा पाय चेपणार, मी तुमचे पाय चेपणार. एकच फरक म्हणजे बाकीच्यांना 10-10, 12-12 वर्ष लागत होती, ते ज्ञान कृष्ण आणि बलराम यांनी 64 दिवसात मिळवलं. एवढाच फरक होता. पण त्या 64 दिवसात सुदाम्याची गोष्ट, तो प्रसंग घडला. कारण तो सुदामा काहीतरी आणायला गेले होते आणि पाऊस सुरू झाला. कृष्णाला भूक लागली, त्यावेळेला तो म्हणतो माझ्याकडे पुरचून द्या बाबा काहीतरी. तो चुरा, चिवडा म्हणतात काही ठिकाणी, तो पोह्याचा चुरा, तो त्याला तिने द्वारकेत गेल्यानंतर आठवला. तो म्हणतो बरेच दिवसांनी मी तृप्त झालो. हे विचार करा, 64 दिवसातले हे सगळे प्रसंग आहेत. म्हणून आपण काय करायचं, तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे, दास्य सकळ, दास्य सकळ. पुढे मग अपेक्षित जे आपुले, मग ज्यावेळेला ते प्रसन्न होतील, अपेक्षित जे आपुले, तुम्हाला जे अपेक्षा आहे त्यांची, तेही सांगती पुसिले. पुसणे म्हणजे विचारणे. तुम्ही विचारा, वाटेल ते विचारा, मग ते सांगितल्याशिवाय राहणार नाही. पण आधी परीक्षा येते, कष्टाची परीक्षा येतील. आपल्याकडे महाराजांचं उदाहरण तर आहेच ना. मुलं काय पुरायला लावली, त्याच्यावर बसायला काय लावलं, लोकांकडून मार काय दिला, उसाची मोळी काय, झाडाची पानं काय तोड, 3-3 दिवस रात्र माझे पाय चेपत बस वगैरे, किती परीक्षा घेतली. पण नंतर दिलं ते काय दिलं, अल्टिमेट, अगदी अंतिम होतं ना, ते ज्ञान महाराजांच्या पदरात घातलं त्याने आणि त्यांच्याकडून किती जणांचा उद्धार केला. आज आपण सगळी जण त्यांच्याच परिवारातले आहोत. विचार करा. म्हणून दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. त्यामुळे तुमचं मन बोध होईल त्याला आणि मग वाटेल तसले विचार, संकल्प, विकल्प तुम्ही करणार नाही. हे फार महत्वाचं आहे. संकल्प विकल्प
हा विचार तो विचार येतो, कारण आपला बोध अजून घट्ट झालेला नाही. पहिला एक लक्षात ठेवा, हे भास. मला खूप येते, हा भास आहे. त्याच्यानंतर आहे भाव, त्याच्यानंतर आहे भान, आणि सगळ्यात शेवटी आहे बोध. बोधाला आलं की संकल्पा न ये. बोध म्हणजे आता स्थिर, आणि हा बोधाचाच देव आहे. अनेक ठिकाणी म्हणतात, बाबा बेलसेरेंनी आपल्या मनाच्या श्लोकाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की हाच बुद्ध आहे. एरवी गौतम बुद्धाला तुम्ही जर आपला अवतार मानलात तर त्यांचे फॉलोअर्स आहेत ना, त्यांना ते मान्यच नाहीये. कसला हरी, कसला विष्णू, आम्ही देवच मानत नाही. म्हणून हरिजन हा शब्द पूर्वी होता, तोही आता जाऊन दलित शब्द आलेला आहे ना. हे काळाच्या ओघात हे बदल अटळ आहे, बरोबर आहे. मग बुद्धाच्या अवताराचं जे वर्णन आहे, हा बुद्ध आहे बघा. हा विटेवर उभा आहे, कमरेवर हात आहे, कुठलीही हालचाल नाही, त्याचा चेहरा बऱ्यापैकी निश्चल पण प्रसन्न आहे, शांत, साक्षी येतो. हा बुद्ध आहे. हा बोध करून देतो. संतांना बोध झाल्यानंतर तो चोखा आणि हात तुका काही फरक वाटत नाही. चोखाही सारखा, तुकाही सारखा, ज्ञानेश्वरी सारखा, ती जणीही सारखीच. पण त्यांनी एक लक्षात ठेवा, स्पर्श झाला पाहिजे त्याचा, त्याच्या कृपेचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणून शेवटी बघूया, ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखसितो. एकदा बोध तुला झाला ना ज्ञानाचा, आणि तो बोध स्थिर झाला की सगळी भूते तू माझ्यात बघशील. अरे ह्याच्यातही परमेश्वर आहे, ह्याच्यातही परमेश्वर आहे. गीतेत त्यांनी दाखवली नाही, चित्र सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हत्ती, कुत्रा, शूद्र किंवा चांडाळ म्हणलेलं आहे समाजाच्या चौकटीच्या बाहेर, गाय आणि तो ज्ञानी, या सगळ्यांच्या हृदयात आत्मा. आत्मा गाईच्या डोक्यावर किंवा हत्ती दाखवला आहे, त्याच्या सोंडेवर वगैरे छोटी छोटी चित्र आहेत. सगळ्यात तुला माझं दर्शन होईल. तो बोध स्थिर झाला ना की माझंच दर्शन. आणि ज्यावेळेला आत्मज्ञान होईल त्यावेळेला सगळे तुझ्यातच तुला दिसते. मी आणि तू काही भेदच राहणार नाही. म्हणून ते वेळी ज्यावेळेला तुझा संकल्प नष्ट होईल, तुला बोध तुझ्या गुरुनी दिलेला स्थिर होईल, अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखसितो. पार्ट टाइम नाही, सतत तुला त्या मुंगीत सुद्धा मी दिसेल. म्हणून म्हणतो ना, त्या कोरोना विषाणूत सुद्धा विष्णू आहे. तो विष्णूचंच कार्य करतोय, दुष्कृतांचा नाश करतोय. इतके पाप आणि इतके पापी लोक वाढलेले आहेत जगात, सर्व देशात. आणि म्हणून सगळेच काही मरत नाही आहेत, त्यांना शिक्षा आहे. काहींना मृत्यूचं दर्शन आहे, मृत्यूच्या दारातून परत आलेले आहेत आणि सगळं करोना करतोय, आता नीट वाग, आता नीट वाग, आता नीट वाग. म्हणून एक प्रश्न काल चर्चेला आला होता की आता 3 महिने राहिलेले, 3 महिने लाच घेणारे अधिकारी सुद्धा घरी आहे. म्हणून गेल्यानंतर बदलतील असं वाटतंय तुम्हाला? फार हे वाटणं म्हणजे होपिंग अगेन्स्ट होप म्हणतात, आशेच्या विरुद्ध आशा करण्यासारखं आहे. उलट जास्त खाते, कारण पगार यांना मिळत होते म्हणून हे गप्प होते. पण बाहेरचं उत्पन्न, वरचं उत्पन्न, खालचं उत्पन्न हे बंद होतं ना. जर कोरोनाने शिकले असतील की काही निश्चित नाही आहे या जगात, तर ते नम्र होते, ते स्वच्छ होते. आज स्वच्छता फक्त सॅनिटायझर लावून, नंतर संपला, सगळंच संपलं. आता ऑफिस सुरू झाली, त्या नोटांवर सॅनिटायझर मार बरं, आणि मग मला ते नोटा मी घेणारच आहे सॅनिटायझर मारून. मनाला सॅनिटायझर कुठे केलेला आहे? त्याच्यासाठी हा सगळा विषय आपण बघतोय. ऐसे गा ज्ञान प्रकाश. आता उद्या याच्यापासून ओळीनं 7 श्लोक आहेत की जे आपण उद्या बघणार आहोत. ज्ञानेश्वरीतले ओळीने श्लोक आहेत आणि त्याच्यात एक विषय पूर्ण होतो. जसा आज विषय पूर्ण झाला, तुम्ही त्या गुरुला शरण जा. म्हणून जे शेवटी विवेकानंदांनी कठोपनिषदातलं सूत्र सांगितलेलं आहे ते सांगून आपण थांबूया. उत्तिष्ठत जाग्रत. उठा आणि जागे राहा. आपण बऱ्याच वेळेला रविवारी तरी नेहमीप्रमाणे 6ला जाग येते आपल्याला, पण उठतोच 8 वाजता, कारण लोळत पडतो. म्हणून सांगितलेलं उत्तिष्ठत जाग्रत. उठा, जागे राहा आणि चला. कुठे? तुम्हाला जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान ज्या गुरुकडे प्राप्यवरान निबोधत, त्यांना शरण जा. मग ते ज्ञान तुम्हाला देते. तुम्हाला कुठलंही ज्ञान, अगदी काळी जादू म्हणतात ना, चेटूक, जारण मारण क्रिया पाहिजे तर त्या माणसाकडे जा आणि तो माणूस तुम्हाला देईल. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. फादर्स डेच्या निमित्ताने, आज तो विठ्ठल लावलाय त्या निमित्ताने, आज जो योग दिवस आहे त्या निमित्ताने, आणि सूर्यग्रहण आता संपलेलं आहे पण दिवस म्हणूया, त्या दिवशी हे लक्षात ठेवलं पाहिजे की उठूया, जागे राहूया.
आणि आपल्याला जे ज्ञान पाहिजे ते ज्याच्याकडे आहे त्याला शरण जाऊन त्याची सेवा करून ते ज्ञान मिळवूया, एवढा संकल्प आज करायला हरकत नाहीये. शांत.